नमस्कार सर्वांना. आज मी तुम्हाला सांगणार आहे की पौर्णिमेचे व्रत का करावे, कधी करावे किंवा आपल्याला त्या दिवशी कुठला नैवेद्य दाखवायचा आहे आणि का पौर्णिमेचे व्रत हे केले जाते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी हिंदू विविध उपाय अथवा गोष्टी करत असतात. जेव्हा संपूर्ण चंद्र दिसतो तो दिवस म्हणजे पौर्णिमेचा दिवस असं आपण म्हणतो. तर या दिवशी चंद्राची पूजा केली जाते, चंद्राचे दर्शन घेतले जाते. पौर्णिमा तिथी ही दर महिन्यालाही एकदा येत असते. तर या दिवशी आपल्याला भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची सेवा करायची असते. तर भगवान विष्णूची आराधना या दिवशी आपण करत असतो. भारतात काही भागामध्ये पौर्णिमा ही कार्तिक पौर्णिमा या उत्सवाशी संबंधित आहे. तर हा सण विष्णूच्या समर्थनार्थ साजरा केला जातो. वैष्णवांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी ते भक्तिगीत म्हणतात आणि संध्याकाळी पारंपरिक पद्धतीने पूजाही करत असतात. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याचशा महिला ह्या पौर्णिमेचे व्रत करत असतात. या दिवशी सत्यनारायणाची प्रदोष काळामध्ये पूजा करत असतात. या सत्यनारायण पूजेने बऱ्याचशा लोकांना खूप सुंदर अनुभव आलेले आहे. आपल्या ज्या काही घरामध्ये आर्थिक जी समस्या असते ती दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते. घरामध्ये कटकटी वादविवाद होत नाही. त्याचबरोबर आपले मन शांत करण्याचे कामसुद्धा चंद्र करत असतो. कारण की पौर्णिमेचा संबंध हा चंद्राशी असतो आणि चंद्र हा आपल्या मनाचा कारक असल्यामुळे आपले मन शांत ठेवत असतो. जर माणसाचे मन जेव्हा चुकीच्या मार्गावर जायला लागते, म्हणजे माणूस जेव्हा वाईट विचार करायला लागतो किंवा वाईट मार्गाला जेव्हा तो जात असतो, एखादी मुलगी किंवा मुलगा वाईट संगतीमध्ये जात असेल किंवा ऐकत नसेल तर त्याचा चंद्र खराब असतो असं आपण म्हणत असतो. त्यामुळे आपल्याला पौर्णिमेचे व्रत जर तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा बघायला मिळेल. आपले मन शांत होण्यास सुरुवात होईल आणि आपण योग्य डिसिजन घेण्यास समर्थ होऊ. तर महिला आणि पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये पतीच्या किंवा मुलांच्या किंवा एकंदर कुटुंबाच्या कल्याणासाठी हा उपवास केला जात असतो किंवा उपासना करतात. हिंदू धर्मात महिलांना कुटुंबाच्या आधारस्थान मानलं गेलं आहे. तसेच ती कुटुंबाची आधार असल्यामुळे तिच्या प्रकृतीसाठी देखील पौर्णिमेत करण्यात येणाऱ्या उपासना महत्त्वाच्या आहेत. म्हणून आपल्याला पौर्णिमेचे व्रत हे करायचे आहे. त्यानंतर शेतकरी लोकसुद्धा हा सण पौर्णिमेचं पीक कापणीचा सण म्हणून देखील साजरा करतात. शेतकरी चंद्राकडे त्याच्या शेतीच्या वृद्धीसाठी प्रार्थना करतात. आपल्या शेतात हा सण साजरा करतात आणि चंद्रदेवाला नैवेद्य म्हणून गोड पदार्थ अर्पण करत असतात. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा चंद्राचे खूप महत्त्व आहे, म्हणजेच पौर्णिमेचे खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये देखील पौर्णिमेला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही दिवसांचा ज्योतिषशास्त्रात खूप गहन विचार करण्यात आलेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी जन्मलेल्या बाळांची स्थिती चांगली असते. या दिवशी जन्मलेली व्यक्ती विज्ञान, तंत्रज्ञान आणि विकास इत्यादी क्षेत्रामध्ये स्वतःचे नाव कमवू शकते. त्या व्यक्तीकडे सद्गुण आणि नेतृत्व देखील असते. आपण काय म्हणतो की बघा, ह्याला पौर्णिमेला जन्मलं किंवा अमावस्याला जन्मलं आहे हे बाळ, तर हे बाळ चांगलं नाही किंवा असं बरेचसे जे जुने लोक आहेत त्यांचा असा समज असतो. पण तसं नाही आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये त्याला खूप महत्त्व आहे. मन आणि शरीरावर देखील त्याचा परिणाम हा होत असतो. पौर्णिमेमुळे मन आणि शरीर यांच्यात एक सुसंवाद घडला जातो आणि ह्या दिवशी मन आणि शरीरामध्ये संतुलन निर्माण करण्यास मदत होत असते. या संतुलनामुळे शरीर निरोगी राहते आणि मन स्थिर राहते. या दिवशी सकारात्मक विचार करण्यात जास्त भर दिला जातो. चांगल्या कामाची सुरुवात देखील पौर्णिमेच्या दिवशी आपण करू शकतो. चंद्रामुळे आपल्या मनावर प्रभाव पडतो असं मानलं जातं. अगदी आपल्या भोवती असलेल्या निसर्गाचा देखील आपल्या मनावर परिणाम होतो. जग खूपच गूढ आहे
अजूनही आपण विश्वाला व्यवस्थित घेतलेलं नाही. आपलं मन स्थिर व्हावं म्हणून पौर्णिमेच्या दिवशी सकारात्मक विचार करावा, उपासना कराव्या, वादविवाद टाळावे. या सर्व गोष्टी अमावस्याला देखील आपण करू शकतो. त्यानंतर कोणत्या देवाची पूजा केली जाते? पौर्णिमेला विविध देवतांची पूजा केली जाते. भगवान विष्णू, महादेव यांची उपासना करणे चांगले असल्याचे मानले जाते. त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी लक्ष्मी मातेची उपासना देखील या दिवशी केलेली खूप छान आपल्याला फळ देऊन जात असते. त्यानंतर जी आषाढामध्ये जी पौर्णिमा येते तिला आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो. या दिवशी आपल्याला गुरुवंदना केली जात असते. तसेच ज्येष्ठ महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तिला आपण वटपौर्णिमा म्हणून साजरी करत असतो. या दिवशी महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात व वडाच्या झाडाची पूजाही करत असतात. वैशाख महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तिला आपण बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी करत असतो. श्रावणात जी पौर्णिमा येते तिला आपण रक्षाबंधन म्हणून साजरा करत असतो. अशी प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येत असते. पौष महिन्यात माघ, फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, माघ आणि फाल्गुन अशा प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येत असते. तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचे असते? तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूची पूजा करायची असते. बघा, आपल्याकडे बरेचसे लोक सत्यनारायण करत असतात. तुम्हाला जर सत्यनारायण शक्य होत नसेल तर या दिवशी तुम्ही फक्त ह्या पदार्थाचा नैवेद्य जरी दाखवला ना तरी सुद्धा तुम्हाला पौर्णिमेच्या व्रताचे फळ हे मिळणार आहे. तर तो नैवेद्य म्हणजे काय आहे? तर तो नैवेद्य म्हणजे खिरीचा नैवेद्य आहे. तर तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला खीर करणं खूप गरजेचं आहे आणि त्याचा नैवेद्य तुम्हाला देवासमोर ठेवायचा आहे आणि नंतर तो घरातल्या लोकांनी खायचा आहे. असं केल्याने तुमच्या घरामध्ये जी काही अशांतता राहत असेल ती निघून जाईल. वादविवाद, कटकटी तुमच्या घरामध्ये होणार नाही. कारण की चंद्राला दूध हे अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा तुमच्या घरामध्ये खीर बनेल त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुमचं मन शांत होईल. घरातलं तुमचं वातावरणसुद्धा शांत होण्यास सुरुवात होईल. जर तुम्हाला खीर करणं सुद्धा जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त दुधाचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल. पण प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला खिरीचा किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. त्यानंतर जर तुम्हाला पौर्णिमेचे व्रत जर सुरू करायचे असेल तर ते तुम्ही चैत्र पौर्णिमेपासून सुरू करू शकतात. आता माघ फाल्गुन झाल्यानंतर चैत्राची जी पौर्णिमा येते तेव्हापासून तुम्ही पौर्णिमेचे व्रत हे सुरू करू शकता. असं काही नाही की 11च पौर्णिमा करायच्या किंवा 21च करायच्या, 5च करायच्या, 3च करायच्या, असं काही नाही. तर ते तुम्ही जोपर्यंत तुम्हाला उपवास हा निघत असेल तोपर्यंत तुम्ही पौर्णिमेचे हे व्रत करू शकता. अखंड पौर्णिमेचे व्रत तुम्ही करू शकता. त्याला कुठलंच बंधन नाही. त्यानंतर तुम्हाला जर पौर्णिमेच्या दिवशी पिरियड्स आले, प्रॉब्लेम आले, घरामध्ये सुतक आलं तर त्या दिवशी पौर्णिमेची पूजा करायची नाही किंवा जर तुम्ही सत्यनारायणाची पूजा करत असाल तर ती सुद्धा करायची नाही. फक्त तुम्ही उपवास करू शकता. देवाला तुम्हाला नैवेद्य दाखवायचा नाही किंवा त्या दिवशी पूजा देखील करायची नाही. अतिशय साधं आणि सोपे व्रत आहे. तर ह्या व्रतामध्ये तुम्ही सगळं खाऊ शकता. निर्जल वगैरे करायची गरज नाही. तुम्ही सकाळी म्हणजे दिवसभर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता आणि रात्री तुम्ही उपवास हा सोडू शकतात. त्यानंतर जर तुम्ही सत्यनारायणाची जर पूजा मांडणार असाल तर ते तुम्हाला प्रदोष काळात मांडायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सत्यनारायणाची पूजा ही उचलून घ्यायची असते. सत्यनारायणाची पूजा ही संक्रांतीला आणि प्रत्येक पौर्णिमेला एकदा जर तुम्ही चालू केली तर ती मांडायची असते. प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला ती मांडायची आहे. त्याचबरोबर जर पिरियड्स वगैरे आले तर त्यावेळेस पूजा करायची नाही. सत्यनारायणाची सुद्धा पूजा करायची नाही. तर असे हे साधे आणि सोपे पौर्णिमेचे व्रत आहे. इझिली कोणीही करू शकतं. कुठलंच बंधन नाही. असंही नाही की निर्जळ वगैरे व्रत करायचं, असंही काही नाही. तुम्ही खिचडी वगैरे खाऊन सुद्धा पौर्णिमेचा उपवास हा करू शकतात. फळांवर करू शकतात आणि संध्याकाळी तुम्ही पूर्ण जेवण करू शकतात. तर अशा प्रकारे हे पौर्णिमेचे व्रत आहे. नक्की करून बघा. नक्की तुमच्या घरातील कटकटी वादविवाद जातील. अखंड तुमच्या घरामध्ये लक्ष्मी वास करेल. विष्णू नारायणाची कृपा तुमच्यावर राहील आणि सगळ्या गोष्टी ह्या खूप छान होण्यास मदत होईल. तुमचं मन शांत राहील.
तुमचं मुलांचं मन म्हणा किंवा तुमच्या पतीचं मन किंवा तुमचं स्वतःचं मनसुद्धा बाहेर इतर चुकीच्या दिशेला कधीच जाणार नाही, कारण की तुमचा चंद्र चांगला असेल तर तुमचं मन नक्कीच चांगलं राहील. तर त्यामुळे असे हे पौर्णिमेचे व्रत तुम्ही नक्की करून बघा. तर आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.